गुड मॉर्निंग गाइस. तर जय भीम मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका स्मित ब्लॉगवर तुमचा पुन्हा एकदा आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर आपला आजचा ब्लॉग असा आहे, आपल्या संघर्ष बीट्सला आहे शो सायन रावली कॅम्प हॉस्पिटलजवळ साई पालखीचा शो आहे. आता वाजलेत 1 वाजल्या, म्हणजे 1:30 वाजत आले. तर आता मी निघालो आहे. आता जाऊया रोहनच्या शॉपवर. तिकडनं रोहनचे काहीतरी 2-3 कामं आहे, ती कामं करून आपण डायरेक्ट शोला डायरेक्ट होतो. चला. तर काय आता आलो आहे रोहनच्या शॉपवर. रोहनचा शॉप. हे आमचा रोहन शेठ काम करायला लागलाय. अरे 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 काय होतंय रोहन. आलोय आता भाईच्या शॉपवर. किती वेळ लागल रे? किती वेळ लागल? बघू आता 10 मिनिटात नाही झाला. बस बाबू उठला अचानक. चला काय आता आम्ही निघालोय. रोहन आहे आणि कुन्नू आहे आज सोबत. चला जाऊया. बसलोय ट्रेनमध्ये. हे आमचं गरीब गाव ह्याच्यामुळे लेट झालाय. ह्याच्यामुळे लेट झालाय. तर काय आता आम्ही उतरलो GTBला. हे बघा सीट. ह्याला तर काय नुसतं पबजीच पाहिजे. तर चला आता जाऊया. पोचलो आता मामाच्या इथं. शेंडी बाई भेटला आम्हाला. इधर देख ना, इधर देख ना. रोहन आहे. सामान आता आणलं इथं. आता लगेच चालू करू बांधायला. गाईस तुम्हाला आता आमचं हिडन टॅलेंट दाखवते का पुराचा. चेतन भाई आवाज निकाल. रंजा आलाय गाईस. बैक जहाज भी तो वहाँ बैठा हुआ ऐसा हो ही नहीं सकता. चला जाऊ. परत सामान ठेव.
नाही वाजून, सामान वगैरे सगळं खोललंय. पालखी गाईज एक सीन झाला, वाजवत होते 5 मिनिटं मला पोलिस बोलले की वाजवा, तो वाजवत होते. मग नंतर तो आला पोलीसवाला की बंद कर. पहिला येऊन जाऊन स्मिथकडेच आले. स्मिथशी पोलिसांचा काय संबंध मला काय अजून माहीत नाही. माझे फेवरेट आहेत ते. चला महाराष्ट्र पोलीस. तर काय आता आम्ही निघालोय, कुणाला जायचंय गावी पण आम्ही त्याला जाऊ देत नाही. गाईज एडिटर बीप. तर चला काय आता जाऊया. तर काय आता आम्ही पोहोचलोय पनवेल स्टेशनला. कुणाल आणि प्रंजय पुढे धावत गेलेत, आम्ही चाललोय आता जाऊया. रोहन शेठ हे तर घाणेरडं आहे पोरग. शी मला नाही पटत हे घाणेरडं पोरग असं. चला तर काय आता जस्ट बिल्डिंग खाली पोहोचलो. आता वाजले रात्रीचे 2:15. यायलाच खूप लेट झाला. एकदा पण परत वाजवायला जायचं पटपट. आता आलं बिल्डिंग खाली, चाललोय बघा. आपला सीन लय बेकार असतो बँगवाल्यांचा. चला आता मला घरी जातो आणि झोपतो. चला.